हरे हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगने ते फळ संचिताचे, भोगने ते फळ संचिताचे, भोगने ते फळ संचिताचे। तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान। पांडुरंगा करो मृदंग वाजवा, पांडुरंगा करो संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू आ, त्यांच्या कृपादाने कथेचा दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची ये, ऐके वचना कमलापती, माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी। तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। महाराजांच्या आईचं नाव आहे कनकाई। तुकाराम महाराजांच्या आईचं नाव काय आहे? कनकाई। हो,
आणि वडिलाचं नाव आहे बोल्होबा. महाराजांचं आडनाव मोरे आहे अलीकडचं. त्यावेळेला आंबिले अशा प्रकारे महाराजांचं आडनाव होतं. भाड बदलतात, त्यांना काही कमी पडलं, काही अधिक झालं. कोणाचं नाव भाजीपाले ठेवतील. आमच्या गावाला तर लांडगे आहेत, वाघ आहेत. तुमच्या गावाला कोल्हे येत आहे ना? हो, कोल्हेबा गेले निजधामाला. हो, आमचे मित्र. सुरुवातीला आम्ही भागवत कथेला आलो त्यावेळेला कोल्हेबाच्या घरी आमचा मुक्काम होता. काय पाहिजे काय नाही. त्या मुली लहान होत्या. आता बहुतेक त्यांचे लग्न बिग्न. पट पट काळ बदलला. काळ कोणाकरता थांबत नाही. ह्या घारोळमध्ये आल्यानंतर गुळ म्हटला की माशी. तसे रामेश्वर भाऊ धनोरकार मला चिटकून राहत होते. हो, मी कुठेही जरी गेलो तरी रामेश्वर भाऊ सोबत राहत होते. जो आवडतो सर्वाला तोची आवडतो देवाला. हो, देवाची इच्छा कोणाला आईच्या उदरामध्येच घेऊन जातो. कोणाचा जन्म झाला घेऊन जातो. कोणाचा जन्म झाला दूध पाजणाऱ्या आईलाच घेऊन जातो. हो, कधी कधी बाळालाही नेतो, वडिलाला नेतो, तान्ह्या बाळालाच ठेवतो. विचित्र आहे. हो, गहनो कर्मना गती. जन्माला येणं आणि मरणं हे आपल्या हाती नाही. हे फार चांगलं आहे. मी काय सांगतो, जन्माला येणं आणि मरणं ह्या दोन गोष्टी आपल्या हाती नाहीत. हे फार चांगलं आहे. आणि ज्याचं त्याच्या वाट्याला कोणत्याही प्रकारची लाच न घेता ज्याचा हिस्सा त्याला देतो त्याला देव म्हणतात. देव कोणाला म्हणतात? जो देणारा आहे तो देव, जो घेणारा आहे तो जीव, आणि जो खाणारा आहे तो घेतही नाही. हो, फक्त खातच राहतो, द्यायचं कामच नाही. हो, तुलसी पंछी पाणी पिये घटेना नीर. तळ्यामधलं पाखराने पाणी पिल्याने तळ्यातलं पाणी कमी होत नाही. तुलसी पंछी पाणी पिये घटेना नीर. धर्म किए धन घटे साह्य करे रघुवीर. धर्म कार्यामध्ये आपण जर दान दिलं, देव आपल्याला मदत. तुम्ही आता अयोध्येला जा, वैतकार बुवा. अयोध्येला तुम्हाला सांगतो, राऊत दादा 1000 ट्रक असे लाईन मध्ये उभे आहेत धान्याने भरलेले. अजून त्यांचा क्रमांक त्या गोडाऊन मध्ये जाण्याकरता लागला नाही. एवढं भारतातूनच नाही, परदेशामधून सुद्धा रामाकडे दानाचा ओघ आहे. कमीत कमी 1000 ट्रक उभे आहेत. अजून त्यांचा नंबर लागलाच नाही. हो, म्हणजे ते येतात किती, रिकामे होतात किती, काय किती. हो, तुम्हाला हे माहित आहे का, त्या मंदिराला सगळ्यात मोठी देणगी कोण दिली? तुम बोलत काऊन नाही हो? एका माणसाने त्या मंदिराला बराठे बुवा 101 किलो सोनं दान दिलं. किती दिलं? 101 किलो सोनं दान दिलं. मी परवा दिवशी अकोल्याला आमच्या साळ भावाचे सासरे वारले, मातीवर गेलो. मग ते प्रेत जाळायच्या अगोदर असं दक्षिण उत्तर ठेवलं. लोकांना प्रश्न पडला, या रुपयाचं काय करावं, कसं करता? कोणी म्हणे त्या मांगाला द्या, कोणी म्हणे
त्या सरनात जाऊ द्या, कोणी म्हणे ज्याच्या मागणं पुढे धुळलं उळे त्याला द्या. म्हणजे रुपयाच्या विषयी सुद्धा आपण किती करतो. आणि त्या माणसाने 101 किलो सोनं दिलं, किती मोठं दान दिलं. चला चालता पुढे. तुम्हाला गीता प्रेस नाव ऐकलं का तुम्ही? गीता प्रेस आपल्या भारतामध्ये धार्मिक ग्रंथ छपाई केल्या जाते. अतिशय कमी पैशामध्ये ते ग्रंथ विकल्या जातात. सरकारचं त्या कागदाला योगदान सुद्धा आहे. हो, जो ग्रंथ बाहेर 100 रुपये किमतीने विकल्या जातो तोच ग्रंथ गीता प्रेस फक्त 5 रुपयामध्ये देते. हो, 75 वर्षापूर्वी गोरखपूरला उत्तर प्रदेशमध्ये त्या गीता प्रेसला आग लागली आणि सगळ्या त्यातल्या त्या मशीना, ज्या प्रेसच्या मशीना होत्या, ते सगळी यंत्रणा जळून खाक झाली. सगळी यंत्रणा ते जळून खाक झाली. किती नुकसान झालं. एका श्रीमंत माणसाने 75 वर्षापूर्वी जसच्या तसं ते गीता प्रेस नवीन मशीनी सगळं काही आणलं. 250 कोटी रुपये दान दिले. किती दिले बराठे बुवा? सोनं काय किलो आहे? तुम बोलत काऊन नाही हो? किती तोळ्याचा 1 ग्रॅम होते वैतकार बुवा? मी काय विचारलं तुम्हाला? किती तोळ्याचा 1 ग्राम? असं काय काही आहे? मुलींनो बघा, तुम्ही शाळेमध्ये गेलेल्या आहात. मी तुम्हाला 100 रुपये बक्षीस देतो. माझा प्रश्न नीट ऐकला तर तुम्हाला व्यवस्थित उत्तर देता येईल. इंग्रजी अंकाच्या स्पेलिंगमध्ये, इंग्रजी अंकाच्या स्पेलिंगमध्ये ये ह्या अक्षराचा उपयोग कुठं केला? प्रश्नाचं उत्तर देणाऱ्याला 100 रुपये बक्षीस. प्रश्न लक्षात आला का? भिका भाऊ आला नाही का प्रश्न लक्षात? पहा, इंग्रजी, भिका भाऊ माझ्याकडे पहा ना, मी काहीच नाही करत. हो, इंग्रजी अंकाच्या स्पेलिंग मध्ये ये ह्या अक्षराचा उपयोग कुठं केला? पुरुष मंडळीला 200 रुपये बक्षीस. विठ्ठल 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 तुकाराम महाराजांना जाऊन 350 ते 400 वर्ष झाले. त्यावेळेला दुष्काळ पडला, घरची सावकारी होती, वडील देवाच्या घरी निघून गेले. त्यावेळेला 10 किलो सोनं, किती? त्यावेळेला 10 किलो सोनं, असे जे कागदपत्र होते शेतीचे, त्यांच्या वडिलाचा सावकारीचा धंदा, महाराजांनी त्याला आग लावून टाकली. विठ्ठल विठ्ठल ते तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात हेची. हो, अभंगामध्ये पहिला शब्द कोणता आहे? हेची. हो, शब्द कशाला म्हणावं? दादा तुम खाली कोण पाहता हो? शब्द कशाला म्हणतात? कोण सांगते? अक्षराच्या समूहाला शब्द म्हणतात. शब्द कशाला म्हणतात? अक्षराच्या समूहाला. मग अक्षर कशाला म्हणतात? मृदंगवाले दादा. अक्षर जे एकटं असते आणि ज्याचा नाश होत नाही. अक्षर, क्षर म्हणजे नाश होणे आणि अ म्हणजे नाही, ज्याचा कधीही नाश होत नाही,
त्याला अक्षर म्हणतात. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी. दगडाच्या काळामधून गायले अभंगा मौन का धरिले सांगा पांडुरंगा. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी. दगडाच्या काळातून गायले अभंग मौन धरले का तुम्ही सांगा पांडुरंग. अक्षराच्या समूहाला शब्द म्हणावं, शब्दाच्या समूहाला वाक्य म्हणावं, वाक्याच्या समूहाला मजकूर म्हणावं, मजकुराच्या समूहाला धडा म्हणावं, पाठ म्हणावं, प्रकरण म्हणावं, लेसन म्हणावं. हो, त्याच्या समूहाला पुस्तक म्हणावं, पुस्तकाच्या समूहाला लायब्ररी म्हणावं. जिथं भरपूर पुस्तकं आहेत त्याला म्हणतात लायब्ररी. जगामध्ये न्यूयॉर्क नावाचं शहर, त्या ठिकाणी प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ जपून ठेवलेले आहेत. तेवढी लायब्ररी अद्याप सुद्धा कुठंच नाही. हो, न्यूयॉर्क शहरामध्ये. त्यावेळेचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन फार मोठे विद्वान होऊन गेले. अब्राहम लिंकन, त्यांना भेटण्याकरता त्यांचे मित्र आले. लिंकन आपल्या मित्राला ती लायब्ररी दाखवतात. सांगितलं जगातले प्रमुख धर्मग्रंथ ह्या लायब्ररीमध्ये जपून ठेवलेले आहेत. बाहेर आले, पटांगणात बसले. मित्राने प्रश्न विचारला, लिंकनजी, कदाचित ह्या लायब्ररीला आग लागली आणि तुम्हाला सांगितलं ह्यातला एकच ग्रंथ आणा, तुम्ही कोणता आणाल हो? त्यावेळेला अब्राहम लिंकन ह्यांनी उत्तर दिलं, श्रीमद भगवत गीता. म्हणून सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. हम बुलबुले है उसकी, हम बुलबुले है उसकी, ओ गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी पहिला शब्द टाकला हेची, चकारात्मक. ह्याशिवाय दुसरं काहीच नाही. अन्याश्रया नाम त्यागो अनन्यता, याच्याशिवाय दुसरं काही नाही. गवळणी म्हणतात कृष्णच देव आहे. हो, नारद म्हणतात कृष्ण देव नाही, तुम्ही ह्याचं नाव घेऊ नका, याचं नाव घेतलं तुम्हाला पुण्य मिळणार नाही. गवळणी म्हणतात ह्याचं नाव घेतल्याने पुण्य नाही मिळालं, पाप जरी झालं, नरकात गेलो तरी कबूल. देवा कृष्णाशिवाय देव मानणार नाही, याला काय म्हणावं? हो, निष्ठा बलवत्तर. तुमचं आपलं रोजगार हमी, अर्धे तुम्ही अर्धे आम्ही,
उरल्या पैशाचं चहा पाणी, कमी जास्त झालं अंदर तुम्ही बाहेर आम्ही. निष्ठा बलवत्तर पाहिजे. निष्ठा तुमची आपली निष्ठा निष्ठी आहे. हो निष्ठा. हो कशाला म्हणावं, चांगलं ऐका. तुडुंब तुडुंब पाण्याने भरलेला हौद आहे, त्यामध्ये जर आपण पाहिलं आपलं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये दिसते. पाणी शांत आहे, आपण त्यामध्ये पाहिलं आरशाप्रमाणे आपलं प्रतिबिंब त्यामध्ये दिसते. त्या पाण्यामध्ये खडा टाकावा. खडा टाकता बरोबर त्या पाण्याला हेलकावे येतात, तरंग येतात, ते प्रतिबिंब हालते. आता निष्ठेचं पहा, आपलं प्रेम ज्याच्यावर आहे त्याचं नाव आपल्या कानावर पडता बरोबर अंतःकरण जर हेलावत असेल तर निष्ठा बलवत्तर लाचावले मन लागले से गोडिये लाचावले मन लाचावले मन लागले से गोडी लाचावले मन ते जो आता दृष्टीमुळे हो ऐसा चित्राने आता दृष्टी ऐसा आता दृष्टीमुळे जास्त वेगाने ऐकले की नाही ही बीपी वाढते दादा. घरी गेल्यावर पत्नी जेवायला बोलावते की शिव्या देते, काहीच कळत नाही. हो अति नको. हो अति सर्वत्र वर्जेत. अति रूपेन वै सीता, अति गर्वेन रावणा, अतिर्दानात बली नष्टो, अति सर्वत्र वर्जेत. बरा ठेवा, दारावर भिकारी आला. घरातल्या माणसाने त्याला मोदीच्या 500ची नोट दिली. भिकाऱ्याला विचारलं, भाऊ तू भिकारी काऊन झाला? म्हणला तुमच्यासारखी उधळपट्टी करून. अति सर्वत्र वर्जेत. अति नको. मी या दादाला अगोदर सांगितलं, कधी माईक बंद होता, मी विना घेतला, दादा मला की नाही इको कोण पाहिजे. हो महाराज मला माहीत आहे. तरी त्यानं आमच्या पत्नीसारखं ऐकलंच नाही. कसं असते, इको पाहिजे परंतु संगीताच्या वेळेला काहीतरी तोही डिले पाहिजे थोडा. आता या दादाचा आवाज असा म्हणजे काय म्हणते काहीच कळत नाही. म्हणून इको वास्तविक ही यंत्रणा काही सोपी नाही, खूप महागडं आहे हे. मग याचाही असा दुरुपयोग अशा प्रकारे. हो मर्यादितच जेवण करावं की नाही दादा, नाही तर घे परसाकडे जाय तांब्या, काय उपयोग. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या मार्गामध्ये देव भेटतो त्याला भक्ती म्हणावं. चांगलं ऐकता काय? ज्या मार्गामध्ये देव भेटतो त्याला भक्ती म्हणावं. ज्याच्यामुळे देव कळतो त्याला ज्ञान म्हणावं. ज्याच्यामुळे संसार कळतो त्याला विज्ञान म्हणावं. ज्याच्यामुळे काहीच कळत नाही त्याला अज्ञान म्हणावं. अज्ञानाने काहीच कळत नाही, विज्ञानाने काहीही कळते. या मोबाईलवर तुम्ही काहीही टाका, काहीही येते. अभंग टाका, चित्रपटाचं गीत टाका, एखादं समीकरण टाका, काहीही. मुलींनो मी प्रश्न विचारला होता, इंग्रजी अंकाच्या स्पेलिंगमध्ये ये ह्या अक्षराचा उपयोग कुठं केला?
इंग्रजी बापा चंदाबाई तर सांगते माझी लेख भक्ती खूपच हुशार आहे. सांग ना पुरी भक्ती तिकडे काय पाहिजे तू सांग ना. इंग्रजी अंकाच्या स्पेलिंगमध्ये ये अक्षराचा उपयोग कुठं केला? 8वीत जातं ना बाई तू. हां 9 रुपयाचे 15 पेन. मग 15 रुपयाला किती पेन मिळतील बाई? प्रश्न ऐकला का? एकावर 1 91, एकावर 2 92, एकावर 3 93 होतात का 13 होतात? कसं काय आहे? आम्ही आळंदीला 4 वर्ष शिक्षण घेतलं. 4 वर्ष झाले. सांगितलं आता उद्यापासून तुम्ही शिकायला यायचं नाही, तुम्ही आपल्या घरी जा. हो, आणि तुम्हाला काही विचारायचं असेल ते विचारा. आता तुम्ही आपल्या प्रपंचामध्ये आमचे गुरुजी म्हणले बरं का, आम्ही इकडे त्यावेळेला आमच्यामध्ये एक विद्यार्थी खूप हुशार होता. तो म्हणला गुरुजी तुम्ही आम्हाला 4 वर्षपर्यंत ज्ञानेश्वरी शिकवली. ज्ञानेश्वरीमध्ये 9000 ओव्या आहेत. ह्या 9000 ओव्यापैकी गुरुजी तुम्हाला आवडलेली ओवी कोणती? काय प्रश्न विचारला? ज्ञानेश्वरीमध्ये 9000 ओव्या आहेत, त्यापैकी तुम्हाला आवडलेली ओवी कोणती? त्यावेळेला आमच्या गुरुजींनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. हो, पोट आतापासून सुटलं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आमच्या गुरुजींनी दुसऱ्या अध्यायामधली ती ओवी आहे ती सांगितली. ते म्हणले मला त्या ओवीच्या सारखी दुसरी कोणतीच ओवी आवडली नाही. म्हणजे बाकीच्या खराब आहेत असं नाही. एकाच ऊसाच्या रसापासून गुळ बनतो, प्रक्रिया वेगळी केली साखर बनते. साखर आणि गुळ बनण्याकरता वेगळा ऊस लागत नाही, वेगळा ऊसाचा रस लागत नाही. एकाच ऊसापासून रसापासून साखरही बनते, प्रक्रिया केली तर गुळही बनतो. हे जसं तद्वत काही ओव्या गुळासारख्या आहेत आणि काही ओव्या साखरेसारख्या आहेत. 50 वर्षापूर्वी गूळ प्रत्येकाला प्राप्त होता, साखर दुर्लभ होती. चहाचा म्हणजे साखरेचा चहा फायनलमध्येच अशा प्रकारे प्यायला मिळत होता, गुळच भरपूर होता. परंतु आता शुगरच्यामुळे गूळ आवडतो. खरंच गूळ चांगला आहे. आता गूळ अशा प्रकारे चांगला आहे. ज्याला असं वाटत असेल आपली शुगर वाढू नये, ज्याला कदाचित शुगर असेल त्याला वाटत असेल आपली शुगर वाढू नये, त्याने रोज सकाळी पावभर भाजीपाला कच्चा भाजीपाला सकाळी पावभर खावा, कच्चा भाजीपाला संध्याकाळी पावभर खावा. बाकीचं नंतर त्याला जे काही पथ्य असेल ते सोडून खाल्लं तरी चालते. सकाळी पावभर भाजीपाला कोणताही, मेथी म्हणा, कांदा म्हणा, बीट म्हणा, पालक म्हणा, तुम्हाला जो भाजीपाला आवडत असेल सकाळ संध्याकाळ पावभर 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 पावभर. 8 दिवसानंतर तुमची शुगर मापा. अगोदर शुगर मापा, मला फोन करा, बाबूराव बोलतो, महाराज शुगर लेवल आली. एवढी शक्ती भाजीपाल्यामध्ये आहे. बरा ठेवा. म्हणून सावतोबा म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी.
लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. अवघा झाला माझा हरी. मोठना डावीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई मा. विठाबाई मा. बीपी जर वाढत असेल, रोज सकाळी तोंड धुतल्यानंतर पाण्यासोबत 2 कच्च्या लसणाच्या पाकळ्या खाव्या. वाढत असेल तो बरं का. ज्याची बीपी वाढत असेल त्याने मीठ चुकूनही खाऊ नये. मिठाचं सूत्र काय आहे बाई भक्ती? NaCl कशाला म्हणतात का बाई? कपुरी सांग ना. 9 रुपयाचे 15 पेन, 15 रुपयाचे किती पेन? 2 लसणाच्या पाकळ्या सकाळी तोंड धुतल्यानंतर पाण्यासोबत खाव्या. पाण्यासोबत खाल्ल्याने तिखट लागत नाही. सुरुवातीला 2-4 दिवस थोडा संडासचा त्रास होईल, परंतु नंतर आपली बीपी सुद्धा कंट्रोल राहते. हार्ट अटॅक येत नाही, पॅरालिसही होत नाही. एवढी शक्ती त्या लसणामध्ये आहे. आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये जी घाण आहे त्याला म्हणतात क्लोरेस्ट्रॉल. हो, रक्तामध्ये जी घाण आहे ते घाण काढायचं काम हा लसण करतो. सांगायचं काय? अभंगामध्ये पहिला शब्द आहे हेची, म्हणजे याशिवाय दुसरं काही नाही. काही काही लोकांचं कसं असते, जिदर बम उदर हम. हो, म्हणजे सप्ताह असला की इकडे, गावातलं सप्ताह संपला की निवडणुकीच्या इकडे. हो, म्हणजे मग अशा प्रकारे आगगाडी इकडेही जाते इकडेही जाते अशा प्रकारे. परंतु निष्ठा बलवत्तर पाहिजे. नाव कानावर पडता बरोबर अंतःकरण जर हेलावत असेल तर निष्ठा बलवत्तर म्हणावं. नाम घेता मुखी राघवाचे, नाम घेता मुखी राघवाचे. दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. नाव घेता मुखी राघवाचे. नाव घेता मुखी राघवाचे. नाम रामाचा हनुमंत नाचे. दास रामाचा हनुमंत नाचे. अंजनी उदरी जन्मला, रक्षण्याकवी धावला. नितर मे राम जपतपी, झाला अमर तो कपी. गुणगाता रघुसेवका, गुणगाता कवी रामदासो. दास रामाचा हनुमंत नाचे. ओ दास रामाचा हनुमंत नाचे. मुखी
300 बक्षीस. इंग्रजी अंकाच्या स्पेलिंगमध्ये ए अक्षराचा उपयोग कुठं केला? बक्षीस किती दादा? 300. आलं का लक्षात? हो नगदी नाही दादा, नगदी. हो नाही तुम्ही सांग बुवाला पाकिट भेटील मग देईल. नाही 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 दुपट सोडलं की 300 तुम्हाला, चुकलं की 600. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हनुमंतरायाची निष्ठा एवढी बलवत्तर होती, एवढी बलवत्तर होती. रामाचं मंदिर नसेल परंतु हनुमंताचं मंदिर प्रत्येक गावामध्ये आहे. कारण कौपीनवंत खलु भाग्यवंत. हनुमंतरायांनी जे काही केलं ते सगळं देवाकरता केलं, आपल्याकरता काही. अरे ज्याला लंगोटी, हो एक सांगू तुम्हाला भिका भाऊ, हनुमंतराय लंगोटी सहित आईच्या उदरातून जन्माला आले. हनुमंताने आपल्या आईला विचारलं, आई माझा गुरु कोण, माझा स्वामी कोण, माझा सखा कोण, माझा संबंधी कोण, माझा सर्वस्व कोण? त्यावेळेला अंजनी मातेने सांगितलं, तुझी लंगोटी जो ओळखेल तो तुझा सर्वस्व. ज्या वेळेला शबरीच्या कडून ऋषमुख पर्वताकडे निघाले त्यावेळेला सुग्रीवाने हनुमंताला, ए पुरहो कचकच करू नका, बोल नका रे गळ्या, समोर ये इकडे, जवळ नका बसू, असे वेगळे वेगळे व्हा. हा एक मुलगा शाळेमध्ये गेला नव्हता, पहिल्या दुसऱ्या वर्गात होता. त्याचे आजोबा दरवाज्यात बसलेले. तिकडून शाळेतल्या बाई शिकवणाऱ्या येत होत्या. आबा म्हणले, नातवा ओ नाता, काय म्हणता आबा? लपून राहा. म्हणला काऊन? तुझ्या बाई येऊन राहिल्या, तू आज शाळेत गेला नाही, तुझ्या बाई येऊ राहिल्या, लपून राहा. तो म्हणला, आबा तुम्हीच लपून राहा. म्हणले, मी का लपून राहू? मी बाईला सांगितलं माझे आबा मेले. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान रामचंद्र लक्ष्मण ज्या झाडाखाली सावलीमध्ये बसले त्यावेळेला वर हनुमंतराय होते. भगवान रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा, हो वैराग्याच्या विषयी चालू होतो. मैं अरु मोर तू अरु तोरा. मी आणि माझं जिथं आहे तिथं संसार आहे. हो मी आणि माझं, तू आणि तुझं, हे जिथं आहे तिथं संसार आहे आणि हे जिथं नाही तिथं परमार्थ आहे. हा जो वर बसलेला महात्मा तू पाहला का? लक्ष्मणाने वर पाहिलं. वर हनुमंतराय होते परंतु ब्राह्मणाच्या वेशात. हो हनुमंतरायांनी खाली उडी टाकलेली आहे. उडी टाकल्यानंतर सांगितलं, लक्ष्मणा, हो हा खरा कौपीनवंत खलु भाग्यवंत, हा खरा भाग्यवान आहे. हनुमंतराय म्हणले, देवा मी तुम्हाला आवडतो. म्हणले, हो मग किती आवडतो? तू मला लक्ष्मणापेक्षाही आवडतो. लक्ष्मण विचार करतो, रामाला कैकईने वनवास दिला, मला वनवास नाही. मी रामाच्या सोबत वनवास, रामाला रामाची पत्नी सीता सोबत, मला वनवास नाही. माझे उर्मिला घरी, मी रामाला कंद मुळं फळं आणून देतो, सगळी काही सेवा करतो. अयोध्या सोडली, आई सोडली, वडील सोडले, पत्नी सोडली, सगळं सोडलं आणि मी आवडत नाही? माझ्यापेक्षाही मानना मान मै तेरा मेहमान. हा कोण? काना मागून आले. हो भगवान रामचंद्र एक वचने खोटे कसे काय बोलतील? लक्ष्मणा, हो
हनुमंतरायाला म्हणतात, हनुमंता लक्ष्मणापेक्षाही तू मला आवडतोस. लक्ष्मणाच्या मनात कालवा कालव सुरू झाली. आपली सेवा भरपूर, आताच हा आला पण आपल्यापेक्षाही आवडतो, याच्यामध्ये असं काय आहे. शेवटी हनुमंतराय म्हणतात भगवान रामचंद्राला, तुम्ही ऋषमुख पर्वतावर चला, सुग्रीव तुम्हाला तुमची पत्नी आणण्याकरता मदत करेल. भगवान रामचंद्र म्हणले, नाही रे बापा, माझे पाय दुखतात. हो अहो म्हणले, वाहन तयार आहे. जय श्रीराम. एका खांद्यावर रामाला बसवलं, एका खांद्यावर लक्ष्मणाला बसवलं, पण जय श्रीराम. त्यावेळेला लक्ष्मणाच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं? आपल्यापेक्षा हनुमंत का आवडतो. आता सांगा बरं, लक्ष्मणाच्या लक्षात काय आलं? कोण सांगते? पैतकार बुवा. म्हणजे मी तर तुम्हाला असं विचारलं की मर्डर करते वेळी तुम्ही येतो होते का आपल्या कानाला हातात बुवा. लक्ष्मणाला हे कळलं, हा आपल्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. त्याचं कारण संपूर्ण पृथ्वी शेषाच्या डोक्यावर आहे. संपूर्ण पृथ्वी शेषाच्या डोक्यावर आहे. शेषाने तिला आधार दिला. शेषाचा अवतार लक्ष्मण आहे. लक्ष्मण कोणाचा अवतार आहे? शेषाचा अवतार. ज्याने संपूर्ण पृथ्वीला आपल्या डोक्यावर घेतलं, त्या शेषाला म्हणजे लक्ष्मणाला एका खांद्यावर आणि संपूर्ण पृथ्वीला ज्याने बनवलं, त्या रामाला एका खांद्यावर, आणि दोघांनाही घेऊन जो उड्डाण मारतो तो किती श्रेष्ठ असेल. तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार. वारंवार निरंतर तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार. तुमोपकार सुग्रीव ही किन्ना, राम मिलाये राजपद दिन्ना. हनुमंताने जी भक्ती केली, हेची थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराचे, संकल्पावी माया संसारा, संकल्पावी माया हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. हे विले आनंद तैसे जी रहावे, हे विले आनंद तैसे जी रहावे, हे विले आनंद तैसे जी रहावे, हे विले आनंद तैसे जी रहावे. देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेठ चित्ता. तेथ रिगणे नाही समजता, संसार दुःखा. ही ज्ञानेश्वरी मधली ओवी आमच्या गुरुजीला आवडलेली. दुसऱ्या अध्यायामध्ये ही ओवी आहे. पुन्हा ऐकता. देखे अखंडित प्रसन्नता म्हणजे अखंड प्रसन्नता. अखंड बरं का, आपण फक्त झोपीतच प्रसन्न असतो. काही काही माणसं तर झोपीत घोरतात,
काही काही झोपेमध्ये शिवेही देतात. हो, अशा प्रकारे काय माय माणूस आहे व दिवसात हा शिव्या देतेच देते, रात्यानं शिव्या देते व त्याला उठलं, हो उठा. म्हणला काय झालं? हो तुम्ही झोपीत मला शिव्या देऊ राहिला. तो म्हणला मी झोपलो नाही, मी जागी आहो. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या ठिकाणी अखंड मन प्रसन्न आहे, आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. त्या ठिकाणी संसाराचं दुःख प्रवेश करू शकत नाही. हेची थोर भक्ती आवडती दे. 9 रुपयाचे 15 पेन भक्ती, 9 रुपयाचे 15 पेन. मी फक्त भक्तीलाच म्हणतो असं काही नाही. बाकीच्या शाळेत जातात ना, कॉन्व्हेंटमध्ये जाते कोणी, कोणी 10वीत जाते, कोणी 11वी, कोणी 12वी. आता बाकीच्या याचे मला काही नावं माहीत नाही म्हणून विचारतो. 9 रुपयाचे 15 पेन. बराठे बुवा तुम्ही शाळेत गेले नाही का हो? हा, शाळा शिकले नाही का तुम्ही दादा? माव फायनलच्या वेळेत सांगितलं की पोरगा हे ग्रॅज्युएट झालेला आहे, कसं काय हो? हा, चला महिला मंडळी, मी 400 रुपये बक्षीस देतो. इंग्रजी अंकाच्या कोणत्या स्पेलिंगमध्ये, इंग्रजी अंकाच्या स्पेलिंगमध्ये किंवा कोणत्या इंग्रजी अक्षराच्या स्पेलिंगमध्ये ये ह्या अक्षराचा वापर केला. वास्तविक पहा किती मॅजिक आहे. इंग्रजी वर्णमालेमध्ये ये हा पहिला आहे. इंग्रजी ज्याने ती वर्णमाला बनवली, पहिलं अक्षर कोणतं आहे? ये आहे. नंतर ABCD पहिलं अक्षर ये आहे. परंतु त्याने इंग्रजी अंकाच्या स्पेलिंगमध्ये हजारापर्यंत ये घातलाच नाही. विठ्ठला 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 मग या हजाराला इंग्रजीत काय म्हणतात बाई? भक्ती 1000. आता 1000चं स्पेलिंग सांग बरं. उद्या सांगतं का? सांग मग. तो माय तो म्हणते माय पोरगी खूपच हुशार आहे. ओ बाई, सांगायचं काय आहे, आपल्याला काय आवडते याला महत्व नाही. आपल्याला तर काही आवडते. बराठे भाऊ आमच्या गावचे लोक शनिवार पकडतात. हो जेवण कर, नाही शनिवार आहे 12 वाजता एकच वेळेला जेवण करतात. पण ज्याच्या अगोदर 100 मारून येतात. जास्त जेवण गेलं पाहिजे, संध्याकाळी जेवायचं काम नाही. यालाही भक्ती समजतात. हे काय भक्ती आहे का? आपल्याला काय आवडेल, काही पंख होती तो उडवाती रे रसिया वो बालमा. कोणाला आवडत नाही विमानामध्ये बसणं, हेलिकॉप्टरमध्ये बसणं? तुम्हाला सांगतो वैतकार बुवा, छोटंसं गाव, 500 लोक वस्ती. गावाला मोठा पूर आला आणि सगळा वेढा पडला त्या गावाला पुराचा. बाहेर कोणाला निघता येत नाही. शासनाने हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. 10 हेलिकॉप्टर बोलावले. एका हेलिकॉप्टरमध्ये 10, एका हेलिकॉप्टरमध्ये 10. मग 10 हेलिकॉप्टरमध्ये किती बसतील? 100. मग किती फेऱ्या माराव्या लागतील? 5 फेरा मारला की सगळे लोक पलीकडे नेता यावे लागल्या. 10 फेऱ्या माराव्या लागल्या. येणं जाणं नाही, तिकून ते रिकामे येत होते. हे हेलिकॉप्टर मधून तिकडे सोडले की हेलिकॉप्टर मध्ये बशासाठी पुरात उड्या टाकत पोहत पोहत गावात येत. विठाला 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 वर करणे पाहता आपल्याला
जी गोष्ट अपवित्र वाटते ती पवित्र असते. उचिष्टो शिवनिर्माल्य वमन शवकर्पटकाः काकविष्टा समुत्पन्नम पंचैते पवित्रतः. उष्टा पदार्थ वास्तविक अपवित्र आहे, परंतु उष्टा पदार्थ आपण देवाला वाहतो. कोणता उष्टा पदार्थ आहे? दूध. गाईचं दूध आपण काढतो त्यावेळेला हो ते वासरू दूध पिते. मग वासरू दूध पित असताना आपण दूध काढत असताना त्या वासराच्या तोंडातला फेस आपल्या बकेटमध्ये पडतो की नाही बरं ठेवा. मग ते दूध उष्ट झालं की नाही. मग तरी सुद्धा आपण त्या दुधाचा देवाला अभिषेक करतो की नाही. उचिष्टो शिवनिर्माल्य भगवान शंकराला जे अर्पण केलं त्याचा कधीही स्वीकार करू नये. हो भगवान शंकराला जे अर्पण केल्या जाते त्याचा कधीही हो म्हणजे त्या पिंडीवर जे काही ठेवलं, शिवाच्या डोक्यावर जे काही ठेवलं ते आपण सेवन करू नये. सेवन जर केलं तर पाप लागते. मग असं काय आहे हो की जे शंकराच्या डोक्यावरून येते तरी सुद्धा ते पवित्र आहे? गंगा. उचिष्टो शिवनिर्माल्य वमन वांती केलेला असा पदार्थ जो देवाला आपण अर्पण करतो. सहज मधमाशी या फुलावरचं गोळा करते, त्या फुलावरचं गोळा करते आणि तिच्या त्या घरट्याजवळ गेल्यानंतर रिवर्स गिअर वांती करते आणि त्या घरामध्ये भरते. आम्ही सहदाने देवाचा अभिषेक करतो. उचिष्टो शिवनिर्माल्य वमन शवकर्पटकाः. प्रेत पवित्र काही अपवित्र? आपण प्रेत यात्रेमध्ये जर गेलो स्नान करतो हो, मग प्रेताच्या पाठीमाग जाणं सुद्धा आपण स्नान केल्यानंतर पवित्र झाल्यासारखं वाटतो. कोणत्या प्रेताचे कपडे देवाला वाहतात दादा? कोणत्या देवाचे? मृदंगवाले दादा. मृदंगाचं दुसरं नाव काय हो? तिसरं नाव? 100 रुपये बक्षीस देतो, चुकलं की 200 रुपये दंड. मी सांगा फुकट. विठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एका सुभाषितकारानं मृदंग पाहून त्याला आठवलं. कोण याती वशम लोके मुखम पिंडेन पुरितः मृदंग मुखलेपेन करोती मधुर ध्वनिम. असा जगामध्ये कोण आहे की डोनेशन दिल्यानंतर आपलासा होत नाही? म्हणजे डोनेशनच्यामुळे कोणीही आपलासा होतो. मेलेल्या पशुच्या चांबड्याला कणकीच्या गोळ्याचं जर डोनेशन दिलं तो सुद्धा अशा प्रकारे करोती मधुर ध्वनिम. तो सुद्धा अशा प्रकारे गोड बोलतो. उचिष्टो शिवनिर्माल्य वमन शव कर्पटकाः. हो प्रेत प्रेताचे कपडे हो कोसल्याने घर सुदृढ पै केले निर्गमून विचारिता आत कोंडून घेतले. त्या बोरीच्या झाडावर बरा ठेवा तुम्ही कोसला पाहला का हो? बोरीच्या झाडावर तो कोसला, तो कोश असते, कोश नशीन पाला तरी हो म्हणा ना. हा त्याच्यापासून रेशमी बनवतात की नाही. आतमध्ये तो मेलेला किडा असतो, परंतु त्याला गुंडाळलेलं जे रेशीम असते त्याचे कपडे आम्ही देवाला अर्पण करतो. काकविष्टा समुत्पन्नम. कावळा पवित्र की अपवित्र? पोपटासारखा आपण कावळ्याला हे करतो का? मग कावळा पवित्र की अपवित्र? अपवित्र. तर तो जर पिंडाला शिवला तरच आपली मुक्ती होते. मग कसं काय अपवित्र? हा कावळा पवित्र आहे. आपल्या घरी जर सकाळी सकाळी कावळा आला मग लोक काय समजतात? पाहुणे येतात. पहिलं तो गे काबू को कताय. पहिलं तो गे काबू को कताय. पहिलं तो गे काऊ को कथा है. पहिलं तो गे काऊ को कथा है. शकून गे माये सांगता है उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ. रे काऊ तू जर
कावळ्याला काय माहीत 60,000 रुपये तोळा सोनं आहे. कावळा काही उडला नाही. ज्ञानेश्वर माऊली त्याला दुसरं डोनेशन देतात. दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी, जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी. पहिले भरुनी वाटे लावीन तुझे ओढी, तुझे लाविल तुझे ओढी. सत्य सांगे गोठे विठू येईल घराळे. पहिलं तो गे गाऊ गाताय, पहिलं तो गे गाऊ गाताय. पहिल तो गे काऊ को कथा है शकून घे माये. पहिल दोघे काऊ को कथा है. प्रेमाच्या बोलीला संगीत म्हणावं, प्रेमाच्या चालीला नृत्य म्हणावं. नृत्य कशाला म्हणतात? प्रेमाच्या चालीला. हो, प्रेमाच्या बोलण्याला संगीत म्हणावं. धा तिरकिट तकता तिरकिट तक तिरकिट, धा तिरकिट तक, हां, धा तिरकिट तकता तिरकिट तक तिरकिट तकता तिटकत गदी गण धा, तिटकत गदी गण धा, तिटकत गदी गण धा. त्रिकितांग त्रिकितांग, त्रिकुट त्रिकुट, त्रिकितांग त्रिकितांग त्रिकुट त्रिकुट. वाजवणार रे भाऊ. त्रिकितांग त्रिकितांग त्रिकुट त्रिकुट. आता जोडतो. त्रिकितांग त्रिकितांग त्रिकुट त्रिकुट, त्रिकितांग त्रिकितांग त्रिकुट त्रिकुट. धुम त ना 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 ना. नाते धिना त्यात एक गोरी पान खेळू भुगडी. त्रिकितांग त्रिकितांग त्रिकुट त्रिकुट धुम ना 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 ना. नाते धिना त्यात एक गोरी पान खेळू भुगडी. कृष्ण लान गोपी लान लहान लहान खेळ गडी. कृष्ण लहान गोपी लहान 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 खेळ गडी. दिकितांग दिकितांग दिगिडा दिगिडा दिकितांग दिकितांग दिगिडा दिगिडा धूम धीन धीन दितयग गो. खेळू फुगडी बाई बाई खेळू फुगडी. कृष्ण लहान गोपी लहान 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 खेळ गडी. कृष्ण लहान गोपी लहान 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 खेळ गडी. लहान लहान खेळ गडी. तिघी जणी त्रिकुटी आता बसला कुटी. दिस बोल गडबडी कावडाची नावकणी खेळू फुगडी. त्रिकितांग त्रिकितांग त्रिकुट त्रिकुट धुम ना 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 ना. नाती दिना त्यात एक गोरी पान खेळू फुगडी. कृष्ण लहान गोपी लहान लहान खेळ गडी. कृष्ण लहान गोपी लहान 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 खेळ गडी. लहान खेळ गडी. लहान लहान खेळ गडी. लहान 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 मुले घेऊन खोड्या करे खोड्या करे खोड्या कर खोड्या करे खोड्या करे खोड्या खोड्या करी मन मोहन 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 मोहन. खोड्या करी मन मोहन. लहान 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 मुली घेऊन. लहान 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 मुली घेऊन. खोड्या करी खोड्या करी मन मोहन. मन मोहन मोहन. खोड्या करी मन मोहन. घरा आमच्या घरा येऊन चोरी करी दहे दूध लोणे. घरा आमच्या येऊन चोरी दहे दूध लोणे. खोड्या करी मन मोहन 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 मोहन. खोड्या करी मन मोहन खोड्या करी मन मोहन. लहान लहान लहान
मनमोहन मोहन गोड्या करी मनमोहन. देवाला काय आवडते त्याला महत्व आहे. गोचिडाला गाय आवडते रक्ता करता, बरोबर आहे. गोचिडाला गाय रक्ता करता. आपल्या शरीरामध्ये रक्ताची निर्मिती कुठून होते दादा? मणक्यातून? बाकीचे का काय हे आहे का? बरा ठेवा. आपल्या शरीरात रक्त कुठून बनते? मुली तुम्ही शाळेत जात ना का? मी तुमच्या बाबाला सांगतो यायला बकऱ्या चारायला पाठवा. हे काही प्रश्नाचं उत्तर देत नाही. आपल्या शरीरामध्ये या दादानं सांगितलं की नाही, या दादानं मनक्यात सांगितलं, आपल्या शरीरामध्ये जी हाडं आहेत त्या हाडाची जी पोकळी आहे त्या पोकळीमधून रक्ताची निर्मिती होते. कुठून होते? आपल्या शरीरामध्ये जे हाडं आहेत, हाडामध्ये जी पोकळी आहे त्या पोकळीमधून रक्ताची निर्मिती होते. गोचिडाला गाय रक्ता करता आवडते. वासराला गाय दुधा करता आवडते. हो, गाईला काय आवडते? वासराला गाय आवडते, गोचिराला गाय आवडते. गाईला काय आवडते? तर गाईला वासरू आवडते. हो, तद्वत हेची थोर भक्ती हरे आवडती देवा. हो, देवाला आवडणारी भक्ती म्हणजे संकल्पावी माया संसाराचे विठोबा रखुमा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. आहा रखुमाई, आहा रखुमाई, हो आहा पंढरीनाथ भगवान की जय. खरं सांगा, हा आनंद जे घरी झोपले त्यांना आहे का हो? कशाचे झोपले? डसला रे. बरेच वर्षापूर्वी भागवत कथेला येण्याचा योग आला. मधामध्ये काही योग आला नाही. पुन्हा या वेळेला कीर्तनाकरता आलो. झालेली सेवा पांडुरंग चरणी अर्पण करून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. गण गण में गण गणात मोते श्री गजानन मा